नमस्कार मित्रांनो, मी आहे मनोज आणि स्वागत आहे तुमचं मनोज पाटील या ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या दिवशी अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला असतो आणि त्यामुळेच आमच्या विवेकानंद विद्यालयात लहान चिमुकल्यांनी आषाढी एकादशी साजरी केली. तर चला तर मग आमच्या विवेकानंद विद्यालयात बालगोपालांनी कशी आषाढी एकादशी साजरी केली तर आपण पाहू या. चला. पंढरपुरातच आपण सगळ्यांनी काय एकत्र यायचं, चोपड्यामध्ये का नाही आले सगळे वारकरी एकत्र, असा प्रश्न तुम्हाला पडलाय की नाही मला माहिती नाही, पण म्हणूनच मी या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देण्यासाठी आज इथे उभी आहे. बघा मुलांनो, पंढरपूरची गोष्ट मी सांगणार आहे. एकादशी म्हणजे काय हे आधी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मुलांनो, एक राक्षस होता पूर्वीच्या काळी, दैत्य. राक्षसाला आणखी एक शब्द काय आहे? दैत्य. मृदुमान्य असं त्याचं नाव होतं. त्या मृदुमान्य राक्षसाने शिवशंभू भोलेंचं खूप मोठं तपश्चर्या केलं. या पृथ्वी तलावरती मला कोणीही मारायला नको, मग तो मनुष्य असो प्राणी असो कोणी असो. शंभो शंकरांनी त्याला सांगितलं की ठीक आहे, तुला कोणीही मारू शकणार नाही असं वरदान मी तुला आज देतो. परंतु संपूर्ण धरती मृदुमान्याच्या अशा उद्धट वागण्यामुळे इतकी त्रस्त झाली की सगळे जण, मग तुम्हाला माहिती आहे की मृदुमान्याला वरदान सुद्धा कोणी दिलं होतं? शंभू शंकरांनी. त्यामुळे ते म्हणाले, अहो तुम्ही सगळे माझ्याकडे आलाय ते बरोबर आहे, पण माझा अगदी नाईलाज आहे बाबा, मी काही करू शकत नाही, कारण की मीच मृदुमान्याला असा वर दिलाय की तुला कोणी मारू शकणार नाही म्हणून. एक मोठी गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये जाऊन बसले सगळे जण. ते पळत आल्यामुळे जे संपले होते आणि तिची शक्ती होती, तिला एकादशी असं म्हणतात आणि तो दिवस होता आषाढी एकादशीचा. आणि त्या दिवसापासून आपण सर्वजण ती जी निघालेली शक्ती वगैरे सगळं व्यवस्थित केलं. मुलींच्या स्नानाची तयारी केली, त्यांच्या पाद्यपूजनाची तयारी केली, आरती वगैरे सगळं अप टू डेट एकदम व्यवस्थित सगळी तयारी केली आणि मग त्या तिघीजणी जायला निघाल्या. बरं का, थांबल्या नाहीत. तो सगळं झालं म्हणे, तुम्ही आता आल्या तेव्हा तर किती वेळ लुगडे होते तुमचे आणि कसा अवतार होता म्हणे तुमचा. तुम्ही सांगा ना म्हणे, कोडे मला काही सांगा, तुम्ही का आले आणि इकडे हे असा एवढा बदल तुमच्यात कसा काय झाला? मग त्या 3 स्त्रिया म्हणाल्या की हे जे आमच्यामध्ये झालेलं परिवर्तन आहे ही फक्त मुकुट मुनींची कृपा आहे. त्यांची सेवा केल्यामुळे
पंढरीनाथ महाराज की जय. सर्वांनी खाली जागेवर बसायचे. विठ्ठल बोलो हरी विठ्ठल बोलो. 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 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. ऐकावा विठ्ठल बोलावा विठ्ठल. ऐकावा विठ्ठल पहावा विठ्ठल. मृदुंग वाजवतो, टाळ वाजवतो, मृदुंग वाजवतो, देवसंतांच्या मेळ्यात नाचतो, देवसंतांच्या मेळ्यात नाचतो. बाजी खुडीता देव दमले, जुडी बांधताना बोट शिनले, टाळ वाजवतो, मृदुंग वाजवतो, टाळ वाजवतो, मृदुंग वाजवतो, देवसंतांच्या मेळ्यात नाचतो, देवसंतांच्या मेळ्यात नाचतो. धडधडीचा देव दमले, तिथं बसताना बोट शिनले, टाळ वाजवतो, मृदुंग वाजवतो, टाळ वाजवतो, मृदुंग वाजवतो, देवसंतांच्या मेळ्यात नाचतो, देवसंतांच्या मेळ्यात नाचतो. चिखल तुरीचा देव दमले, मटके घडवता बोट शिनले, टाळ वाजवतो, मृदुंग वाजवतो, टाळ वाजवतो, मृदुंग वाजवतो, देवसंतांच्या मेळ्यात नाचतो, देवसंतांच्या मेळ्यात नाचतो. शेलाविणीचा देव दमले, रंग भरताना बोट शिनले, टाळ वाजवतो. करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गडा काशी पितांबर, आवडे निरंतर येची ध्यान, मकर कुंडल तळपती श्रावणे, कंठी कौस्तुभ विराजिले, हरी उभासन घरी तेने मुक्ती सारी साधील. हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जीवे वेद गरी, वेदशास्त्र उभारी पाहे तर ज्ञानदेव मने, व्यासाची खुणा द्वारकेच्या राणा कांदा घरी, साहू वेद जान साई शास्त्री काळ जागृती निर्माण केली. धन्यवाद. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव हर्षवर्धन विजय पालिवाल. आज मी ज्ञानेश्वरांची वेशभूषा करून आलेलो आहे. मी आपेगावचा राहणारा. माझे बंधू निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई ही माझी बहीण. या कार्यक्रमात लोक या मुलांना संन्यासाची मुलं म्हणून नावे ठेवत. त्याचे कारण असे की त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. संन्यास म्हणजे घरदार सोडणे. पण पुढे गुरूंच्या आज्ञेने ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही 4 मुले झाली. असे खूप दिवस जात होते आणि एके दिवशी ज्ञानेश्वर भिक्षेची जोडी घेऊन गावात गेले. गावात पोहोचले. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोलले गेले आणि जिकडे तिकडे त्यांना सर्वीकडे वेडेवाकडे बोलले गेले. त्यांच्या बालमनावर खूप दुःख झाले. ते आपल्या घरी परत आले. झोपडीच्या ते नाव आरव नीरज पोतदार. मी संत तुकाराम आहे. मी पुण्याजवळ देहू गावाचा राहणारा. माझ्या कीर्तनाला हजारो लोक येतात आणि शिवाजी महाराजही येतात. मी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जातो आणि तिकडे लोकांना उपदेश देतो. जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा,
देवतेची जाणावा. धन्यवाद. मी आज ज्ञानेश्वरांची वेशभूषा स्वीकारली आहे आणि मी आज तुम्हाला ज्ञानेश्वरांविषयी 2 शब्द सांगणार आहे. मी ज्ञानेश्वर. मी आपल्या गावचा राहणारा. मला 3 भाऊबंद आहेत. निर्मितीनाथ, स्वपंद व मुक्ताबाई हे माझे भाऊबंद आहेत. मी तरुण वयात ज्ञानेश्वरी लिहिली. कार बाल मित्रांनो, माझे नाव संत ज्ञानेश्वर. मी विठ्ठलाचा निश्चित भक्त होता. मी अनेक अभंग लिहिली, अनेक कीर्तने केली व लोकांमध्ये जागृती निर्माण केली. नमस्कार बाधिकांनो, माझे नाव दक्ष मुकेश शिंदे. मी संत ज्ञानेश्वरांचा रूप करून आलो आहे. संत ज्ञानेश्वर आपल्या गावचे राहणारे होते. निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू होते व मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. त्या काळी सर्वसामान्य लोकांना बोलण्याची व व्यवहाराची भाषा वेगळीच होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून फार मोठा ग्रंथ लिहिला. माझे नाव नील गौरव सोनवणे. मी विठ्ठलाच्या रूपात आला आहे. आषाढी एकादशीचे महत्व. आषाढी एकादशीचे धार्मिक महत्व खूप मोठे आहे. या दिवशी उपास करून भगवान विष्णूंची उपासना केल्यास सर्व पापांची निवारण होते. चक्रेश कोणकडे. मी श्री चक्रधार वेशभूषा घालून आलो आहे. येता मुलं फक्त जागेवर उभे राहतील आणि तुम्ही एक
नमस्कार मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व माझं जे चॅनल आहे मनोज पाटील ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती. धन्यवाद.